नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय गणित भाग 2 त्याचं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध आज पाहणार आहोत. इयत्ता 9वी. त्याच्यामध्ये भूमितीचे मूलभूत संबोध समजून घेण्या अगोदर थोडासा इतिहासाकडे डोकवलं तर इसवी सन 3000 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये पिरॅमिडची रचना तुम्ही पाहिली असेल. म्हणजे त्या काळापासूनच भूमितीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन, असा या भूमितीच्या शब्दापासून भूमिती हा शब्द तयार झालेला आहे. ग्रीक शास्त्रज्ञ थेल्स हा जेव्हा इजिप्तमध्ये गेला त्यांनी त्यावेळेस ते पिरॅमिडच्या सावलीवरून त्या पिरॅमिडची रचना, समरूप त्रिकोणाची रचना पाहून त्या समरूपता, त्या त्रिकोण कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास त्याने केलेला आहे. आणि पायथागोरस आपण जो शास्त्रज्ञ आहे तो त्या थेल्स या शास्त्रज्ञाचाच विद्यार्थी आहे. तर हा झाला इतिहास. परंतु आता आपल्याला जाताना भूमितीतील मूलभूत संबोधाकडे जात असताना पहिल्यांदा बिंदू, रेषा आणि प्रतल. बिंदू, रेषा, प्रतल ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही त्याचप्रमाणे बिंदू, रेषा, प्रतल यांची व्याख्या केली जात नाही. थोडक्यात बिंदू कशा प्रकारे, मी समजा या पेनचं टोक किंवा पेन्सिलचं टोक ठेवल्यानंतर जो काही तुम्हाला दिसणारा भाग आहे त्याला बिंदू असं म्हणायचे. रेषा कशी असते? रेषा ही अमर्याद असते. दोन किरण, तुम्हाला माहिती आहे की किरण समजा या ठिकाणी ए आणि हा बी, त्याच्या विरुद्ध किरण जर घेतला या ठिकाणी तर अशा प्रकारे सीबी ही रेषा तयार होते. ही रेषा ही अमर्याद असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी या रेषेला एल अक्षराने सुद्धा आपण दर्शवू शकतो. प्रतल, प्रतल जर पाहिलं तर प्रतल म्हणजे काय? तर प्रतल म्हणजे हा एक फळा आहे. हा फळा एक प्रकारचं प्रतल आहे. त्याच्यानंतर आपल्या वहीचं पान ही एक प्रकारचं प्रतल आहे. म्हणजे प्रतल म्हणजे हा अशा प्रकारचा भाग की त्याला प्रतल असं म्हटलं जातं. त्याला प्रतल दर्शवण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा उपयोग केला जातो. प्रतल ही रेषेप्रमाणेच अमर्याद असतं. या ठिकाणी अशा पद्धतीने प्रतलाची रचना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिली तर ती कशी असते? अमर्याद असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा भाग पाहायचा आहे बिंदूचे निर्देशक व अंतर. पुढचा भाग आहे बिंदूचे निर्देशक व त्याचं अंतर. आता संख्या रेषावर आपण पाहिलेली आहे. भाग 1 मध्ये आपण काही संख्यांचे प्रकार शिकत असताना पाहिले की 0 उजव्या बाजूला 1 2 3 4 5 6 रेषा अमर्याद असल्यामुळे पुढे पुढे अंक वाढत जातात. उजव्या बाजूला -1 -2 -3 डाव्या बाजूला -5 अशा प्रकारे उजव्या बाजूला धन अंक आणि डाव्या बाजूला ऋण अंक आहे. तर त्याचे या ठिकाणी नैसर्गिक संख्या आपण या भाग 1 मध्ये ते पाहिलेले. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर 1 2 3 4 5 6 अशा प्रकारच्या ज्या धन संख्या आहेत इथून पुढे या संख्याला नैसर्गिक संख्या आपण म्हणतो. त्याच्यात 0 वाढला या ठिकाणी सेट ऑफ होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्यांचा संच, तो डब्ल्यू अक्षराने आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर या सर्व संख्या धन, ऋण आणि 0 या सर्व संख्या मिळून त्या ठिकाणी सेट ऑफ इंटिजर्स पूर्णांक संख्यांचा संच या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. तर आता आपण बिंदूचे निर्देशक व अंतर हा भाग पाहायचे. बिंदूचे निर्देशक उदाहरणार्थ मी या ठिकाणी ए नाव दिलं, बी दिले, सी आणि या ठिकाणी हा डी अशा प्रकारे नाव दिले. तर सी या बिंदूचा हा जो बिंदू आहे त्याचा निर्देशक किती आहे? -2 आहे. डी या बिंदूचा निर्देशक किती आहे? -5 आहे. बी या बिंदूचा निर्देशक किती आहे? 4 आहे. ए या बिंदूचा निर्देशक किती आहे? 1 आहे. म्हणजे हे जे बिंदू आहेत त्यांचे निर्देशक त्या ठिकाणी दाखवले आहेत. मी या ठिकाणी ई म्हणेल तर ई ह्या बिंदूचा निर्देशक किती आहे? 6 आहे. तर अंतर काढताना दोन बिंदू मधील अंतर काढताना कशा पद्धतीने काढायचे? उदाहरणार्थ मला बीसी बीडी या दोन बिंदू मधलं अंतर काढायचे. तर बी आणि डी डिस्टन्स, अंतर म्हणजे इंग्रजी शब्द काय? डिस्टन्स, म्हणून डी या अक्षर दाखवलं जातं. आणि बी स्वयंपाक डी या दोन बिंदू मधलं अंतर काढत असताना बी चा निर्देशक किती आहे? 4 आणि डी चा निर्देशक किती आहे? -5 आहे. मग या ठिकाणी याच्यामध्ये आपण जो मोठा अंक आहे त्या मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा आहे. मग त्या ठिकाणी 4 हा -5 पेक्षा मोठा आहे. 4 हा -5 पेक्षा मोठा आहे म्हणून अंतर काढताना 4 - -5 पहा
ऋण वजाबाकी करताना ऋण 5 जरी असेल तर तो कंसात घेतलाय, 4 मधून वजा 5 हा वजा केलेला आहे आणि मग या ठिकाणी चिन्हांचा खेळ पाहिला तर तुम्ही 4 अधिक 5 म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9, वजा वजा अधिक, म्हणजे अंतर हे नेहमी धन असते, लक्षात ठेवा, अंतर कधीच ऋण नसतं. आणि म्हणून डिस्टन्स BD या ठिकाणी जर पाहिलं तर हे 9 हे अंतर त्या ठिकाणी येते, म्हणजे ऋणोत्तर वास्तव संख्या या ठिकाणी अंतरामध्ये येतात. आपण असं म्हणत नाही की माझ्या घराचं अंतर शाळेपासून वजा 9 किलोमीटर आहे किंवा 9 मीटर आहे, वजा ऋण 9 मीटर आहे, असं कधी म्हणत नाही, कारण हे अंतर हे नेहमी धन असतं. मग आता हे झालं अंतर, दोन बिंदू मधलं अंतर. आता हा D आणि B हा एक प्रकारचा रेषाखंड आहे आणि अंतर हे त्या रेषाखंडाची लांबी कशी दर्शवायची तर लेंथ PD बरोबर 9, म्हणजे लेंथ लांबीचं अक्षर L आहे आणि BD त्या पूर्ण रेषाखंडाची लांबी आहे, व स्वल्पविराम न देता BD बरोबर 9 अशा पद्धतीने आपण त्या रेषाखंडाची लांबी या ठिकाणी आपण दर्शवू शकतो. तर असा हा जो भाग आहे या भागावरून आपल्याला वेगवेगळी उदाहरणे सोडवायची आहेत. पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर दरम्यानता म्हणजे काय ते या ठिकाणी पाहूया. दरम्यानता पहा, दरम्यानता म्हणजे काय, समजा या ठिकाणी पहा PQR अशा प्रकारचे दोन बिंदूच्या मध्ये Q बिंदू आहे, तर दरम्यानता दर्शवण्यासाठी P'Q'R म्हणजेच वाचताना कसं वाचायचंय, Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे. मग या ठिकाणी त्या दरम्यानता पाहत असताना म्हणजेच काय, डिस्टन्स PQ बरोबर PR बरोबर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR, म्हणजे दरम्यानता ठरवत असताना जर या बिंदूचं अंतर आणि या बिंदूचं अंतर यांची बेरीज केली तर ती पूर्ण या दोन बिंदूच्या अंतराच्या एवढी येत असेल तर आपल्याला म्हणता येईल की Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे. त्याच पद्धतीने आपण समजा नाव बदलले, मी समजा एखादी दुसरी शक्यता घेतली की Q P मध्ये घेतला आणि R अशा पद्धतीने घेतला तर कसं होईल, P हा Q आणि R च्या दरम्यान आहे. मग अंतर जर घेतलं तर डिस्टन्स QR हे संपूर्ण अंतर जर डिस्टन्स QP अधिक डिस्टन्स PR यांच्या एवढा असेल, या दोन अंतराच्या बेरजे एवढं जर हे अंतर येत असेल तर तुम्हाला म्हणता येईल P हा बिंदू Q आणि R च्या दरम्यान आहे. तर अशा पद्धतीने ह्या तीन घटकांवरून बिंदूचे निर्देशक, अंतर आणि दरम्यानता आपल्याला सराव संचाकडे एक पॉईंट इकडे जायचं आहे. आता पहा या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे सराव संच 1.1, खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. मग 0 1 2 3 4 5 ABCDE HJKPQ आणि त्या बिंदूचे निर्देशक खाली दिलेले आहेत, या बाजूला या बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला अंतर काढायचं आहे. आता अंतर काढत असताना कशा पद्धतीने काढायचे पहा, B डिस्टन्स B काढायचा आहे, कुठे B इथे, आणि E कुठे आहे, इकडे आहे. मग B चा निर्देशक किती आहे ते लिहून घ्या, 2, E चा 5. मग मोठा कोण आहे, E किंवा 5 मोठा आहे 2 पेक्षा, म्हणजेच काय, डिस्टन्स BE बरोबर 5 वजा 2, दोन्ही संख्या धन आहे त्यामुळे वजाबाकी करणं सोपं आहे. मोठ्या अंकातून लहान अंक, 5तून 2 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह एक धन आहे, एक ऋण, वजाबाकी, पण मोठी संख्या चिन्ह काय, धन, म्हणजे डिस्टन्स BE बरोबर किती आले, 3 आले. त्याच पद्धतीने डिस्टन्स JA काढत असताना J चा निर्देशक किती आहे तो लिहा, -2, A चा निर्देशक किती आहे, 1. आता पहा -2 आणि मागे सांगितलेल्या सगणित भाग 1 प्रमाणे ऋण 2 आणि धन 1 याच्यामध्ये मोठा ही धन संख्या धरायची, आणि म्हणून या ठिकाणी 1 मोठा आहे कशापेक्षा, -2 पेक्षा, म्हणजेच डिस्टन्स JA बरोबर 1
वजाबाकी करायची आपल्याला ते चिन्ह आणि मग ह्या निर्देशकाच्या चिन्हासह कंसात घ्यायचे. वजा चिन्ह असेल तर कंस करा, धन चिन्ह असेल तर लहान संख्येला चिन्ह वजा कंस करण्याची गरज नाही. आणि म्हणून 1 अधिक 2 बरोबर या ठिकाणी ऋण ऋण धन आणि 1 अधिक 2 बरोबर 3 म्हणजे डिस्टन्स जे ए हे या ठिकाणी दोन बिंदू मधलं अंतर किती येते 3. तुम्ही पहा दोन्ही अंतर धन आहे म्हणजे सर्वच अंतर ही धन संख्या येतील. आता पहा जे आणि एच, जे इकडे आहे आणि एच इथे आहे. जे चा निर्देशक किती आहे -2, एच चा निर्देशक किती होईल -1 आहे. आता यामध्ये सुद्धा पहा संख्या रेषेवर या बाजूच्या उजव्या बाजूच्या संख्या ह्या डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा मोठ्या असतात. मग या ठिकाणी ऋण संख्यांमध्ये लहान संख्याला जे ऋण चिन्ह आहे ती संख्या मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते. ऋण ऋण 2 पेक्षा ऋण 1 मोठा आहे म्हणजे -1 हा मोठा आहे कशापेक्षा -2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स जे एच बरोबर -1 आणि या ठिकाणी हा मोठा आहे -2 पेक्षा म्हणून -1 -2 आणि मग -1 ऋण ऋण परत धन या ठिकाणी 2 आणि 2 मधून 1 गेले किती आले 1. डिस्टन्स जे एच डिस्टन्स जे एच बरोबर किती येते 1 येते. म्हणजे इथे पहा काय केलेलं आहे ऋण 2 आणि ऋण 2 आणि ऋण 1 मध्ये ऋण 1 मोठा आहे. लहान ऋण संख्या ही मोठ्या ऋण संख्येपेक्षा नेहमीच मोठी असते आणि म्हणून ऋण 1 मधून ऋण 2 वजा केला तर वजा वजा इथे अधिक झाले. परंतु या ठिकाणी धन 1 ऋण असल्यामुळे वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 2 मधून 1 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे धन म्हणून या ठिकाणी उत्तराला चिन्ह धन. म्हणून अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अंतर या उदाहरणाचं काढू शकता. कोणत्याही बिंदूचं अंतर या ठिकाणी आपण काढू शकतो. पुढे पहा दुसरा प्रश्न काय आहे का थोडासा बदल केला आहे की बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे. तर डिस्टन्स ए बी काढा म्हटलेलं आहे. म्हणजे x हा x बरोबर 6 आणि y बरोबर -2. तर a चा निर्देशक x आहे आणि y चा निर्देशक b चा निर्देशक काय आहे y आहे. मग आपण त्या ठिकाणी काय करायचंय आपल्या नेहमीच्या पद्धतीने जायचंय. अंतर जसं या पद्धतीने काढलेलं फक्त थोडासा बदल काय आहे 6 मोठा आहे ऋण 2 पेक्षा म्हणजे x मोठा आहे y पेक्षा. म्हणून डिस्टन्स ए बी काढायचं आपल्याला. कोण मोठा आहे x मोठा आहे y पेक्षा x वजा y आणि मग x ची किंमत किती आहे 6 वजा चिन्ह आणि वजा हा -2. मग पाहिलं तर 6 अधिक 2 ऋण ऋण धन आणि 6 आणि 2 किती आले 8 म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर किती आले 8 मिळाले तुम्हाला. पहा या पद्धतीने सोडवायचे. फक्त इथं काय पद्धती आहे याचा निर्देशक x म्हटल्यामुळे x वजा y म्हटलेला आहे. जो मोठा असेल त्याच्यातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. दुसरं इकडे पहा ऋण 4 आणि ऋण 5 या पद्धतीनेच आहे. जी लहान ऋण संख्या असते ती मोठ्या ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणून -4 हा मोठा आहे -5 पेक्षा. इथे सुद्धा x मोठा आहे कशापेक्षा y पेक्षा आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर x वजा y. x चा निर्देशक -4 -5 आणि मग -4 वजा वजा अधिक 5 5तून 4 गेले 1. डिस्टन्स ए बी बरोबर 1. म्हणजे पहा x चा निर्देशक -4 आहे वजा चिन्ह y चा निर्देशक -5 आहे वजा वजा अधिक झाले 5 मधून 4 गेले 1. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं चिन्ह लक्षात ठेवा. चिन्हांचा मध्ये वजाबाकी चिन्ह असल्यावरती गडबड होऊ शकते म्हणून नेहमी त्या वजा चिन्ह असलेला कंस करा आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीनं 1 त्याचं अंतर हे 1 येतं. आता पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे की प्रश्न तिसरा कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा किंवा एक रेषीय आहेत की नाही बिंदू ते पण या ठिकाणी सांगायचं आहे. मग आपल्या नेहमीच्या पद्धतीने जायचं आहे. आपल्याला दरम्यान तर आपण माहिती पाहिलेली आहे की मोठं अंतर कोणतं आहे डिस्टन्स पी क्यू. या ठिकाणी त्याला लिहून घेतो मी इकडे बरोबर 1 करतो. त्यानंतर लहान अंतरांची बेरीज करून पाहूया. डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर
बरोबर 7+3 म्हणजेच किती आले डिस्टन्स क्यू आर या ठिकाणी 7 आहे, डिस्टन्स क्यू आर 3 आहे, 7 आणि 3 किती आले 10. 2 कडे पाहिलं की या डिस्टन्स पी क्यूचं अंतर आहे तेवढंच अंतर या दोन अंतरांच्या बेरीज एवढं आहे, म्हणजे हे बिंदू एक रेषीय आहे आणि म्हणजेच तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येईल डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर 1 व 2 वरून, आणि म्हणजेच या ठिकाणी आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे असं म्हणता येईल. पहा आर इथे 2 वेळा ओळखायची सोपी पद्धत कसं लिहायचंय, इथे आर आहे इथे आर आहे, म्हणजे हा आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आणि हे बिंदू कसे आहेत दरम्यान आहे म्हणजे एक रेषीय आहे. आता हा इथे पहा मोठा अंतर किती आहे डिस्टन्स आर एस बरोबर 8 आहे, डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर 6+4 म्हणजे या ठिकाणी 10. 6×4 = 10. 1 आणि 2 कडे पाहिलं तर हे जे मोठं अंतर आहे त्या अंतराची बेरीज एवढ्या दोन अंतरांची बेरीज येत नाही, म्हणजे हे बिंदू एक रेषीय नाही. म्हणजेच काय डिस्टन्स आर एस नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी, आणि म्हणून हे बिंदू एकरेषीय नाहीत किंवा कोणताही बिंदू त्या दोन बिंदूच्या दरम्यान येणार नाही. धन्यवाद.